रेखाताई त्यांच्या सुनेला मयुरीला आवाज देत म्हणाल्या, "अगं सुनबाई, जरा ऐक. लाल भोपळा तरी आज चिरून ठेव. आज आपल्याला रेवतीच्या घरी जायचं आहे. तुला तर माहितीच आहे तुझ्या नंदेला किती भोपळ्याची भाजी आवडत आहे. त्यामुळे आज भोपळ्याचीच भाजी बनवायची आहे." मयुरी आता किचनमध्ये भाजी बनवत होती. तिचा नवरा सकाळीच डबा घेऊन ऑफिसला निघून गेलता. मयुरी आता तिच्यासाठी आणि तिच्या सासूसाठी चपात्या बनवीत होती आणि म्हणली, "भाजी झाल्यानंतर मी भोपळ्याची भाजीसुद्धा बनवणार आहे." तर इकडे रेवतीचे आईबाबा म्हणत असतात की रेवती जर इकडे आली तर काही दिवस आराम करेल. रेवतीची सासू ऐकतच नव्हती. रेवतीची सासू म्हणायची, "रेवतीला सासरला पण खूपच आराम आहे, जेवढा माहेरला सुद्धा नाही." रेवतीची आई म्हणाली, "मी पण अचानक जाऊन बघते की माझ्या मुलीला सासरला किती आराम आहे तर." रेवती आपल्या सासूबाईंना म्हणाली, "सासूबाई, मला तरी कुठं आराम करायला मिळत आहे. तुम्ही माझ्या आईबाबांना हे सारखं म्हणत आहात." रेवतीचं तिच्या सासूसमोर काहीच चालायचं नसायचं. रेवती आपलं काम करत गप्प बसायची व तिचं सासर हे खूप लांब नव्हतं. 10 ते 5 किलोमीटर असं असायचं. आज रेवतीची आई रेवतीला अचानकपणे भेटायला येणार होती. कारण रेवतीची सासू ही रेवतीला कधीच आपल्या माहेरला जाऊ देत नसायची. त्यामुळे रेवतीची आई आज खूपच नाराज होऊन रेवतीच्या सासरला अचानक जाणार होती. तर मित्रांनो, पुढील भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.